आता समोरून किती सुंदर अशी आपल्या शाळेला कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. आता बरंच चेंज केलं आहे. पहिले खूप जुनी होती, नवीन या ठिकाणी पूर्ण मेकओव्हर केलेला आहे. शाळेला मस्त वाटत आहे. त्यामुळे समोर आपलं हे सायकल स्टँड, पहिले याच एका सायकल स्टँडमध्ये मुलींचे देखील सायकल बसायच्या, परंतु आता एवढी संख्या वाढली की या ठिकाणी मुलींचं केलं आहे. आमच्या वेळेस तसं केलं होतं, आतापर्यंत तेच असेल मला तर वाटते. ओव्हरऑल शाळेचं बघू शकता स्थापना किती जुनी शाळा आहे. 3 जुलै 1939 म्हणजे ऑलमोस्ट 60-70 वर्ष जुनी शाळा आहे आपली. 60 का जास्त, 80 इयर्स. खूप जुनी शाळा आहे. घे भरारी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज मी ऑलमोस्ट 6 ते 7 वर्षानंतर माझ्या शाळेत आलेलो आहे. एकदा मला वाटलं एक्सप्लोर करावी आपली शाळा. खूप वर्षानंतर आलो आहे, तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे संपूर्ण माझी शाळा, कुठला वर्ग देखील होता आणि बरेचसे शाळेचे माझे काही किस्से देखील आहेत, ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जेवढे काही नूतन विद्यालयाचे किंवा नूतन महाविद्यालयाचे देखील विद्यार्थी असेल त्यांच्यापर्यंत पाठवा आणि आपापल्या जे शाळेचे ग्रुप्स देखील आहेत तिथे हा व्हिडिओ नक्कीच फॉरवर्ड करा. खूप मस्त आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे. चला तर हा व्हिडिओ सुरू करूया. तुला शाळेला खूप सारा कलरचं काम देखील केलेलं, मला वाटतं यावर्षी पूर्ण कलरचं काम केलेलं आहे आणि एक मस्त देखील आपली शाळा दिसत आहे. मी आता कॅमेरा स्विच करतो मागच्या बाजूला, ज्यामुळे तुम्हाला देखील पूर्ण डिटेलमध्ये मी दाखवू शकतो. हे या ठिकाणी समोर आमचं संगीत कक्ष होतं. आता मला माहीत नाही या ठिकाणी काय आहे ते. इथं आधी संगीत कक्ष होतं आणि ही विज्ञान प्रयोगशाळा, सायन्स लॅब 8वी-9वीला कामी यायची. या ठिकाणची जी लॅब आहे आता स्कूलला सुट्ट्या असल्यामुळे ओपन नाही आहे, बट यू कॅन सी या ठिकाणी सर्व 5वी-6वीचे वर्ग असायचे. आम्ही 5वीला असताना माझा वर्ग तिथे वरती होता. हे या ठिकाणी मॅप दिलेला आहे. खरंच खूप मस्त केली आहे शाळा. मला तर यावेळेस आवडली, कारण की आमच्या वेळेस काय असं थोडीशी एकदम बिल्डिंगला पण कलर वगैरे एकदम ओल्ड स्कूलच होती. आता एक मस्त वाटत आहे शाळेत आल्यानंतर खूप साऱ्या वर्षांनी. माझी रिक्वेस्ट आहे शाळेचे जे कोणी जर फॅकल्टी बघत असेल, म्हणजे टीचर किंवा मुख्याध्यापक, तर एक त्यांनी गेट टुगेदर, आमच्या बॅचचं जर गेट टुगेदर ठेवू शकले तर बरेचसे विद्यार्थी देखील येतील आणि आमची पण एक परत एकदा भेट होईल सगळ्यांसोबत. ते एक गुड, मला तर वाटतं एक चांगला ऑप्शन देखील राहील. 2-3 बॅचचं एकत्र कंबाईन देखील केलं तरी होऊ शकते. समोर स्टाफ रूम आहे, कोपऱ्यात एकदम केलेली आहे नवीन. इथे उपमुख्याध्यापक ऑफिस पहिले पण हेच होतं, अजूनही मला तर वाटतं तेच आहे. मस्त भांडारगृह होतं या ठिकाणी. राईट साईडला स्टाफ रूम होती. इथे ते आपण सगळे गोळ्या बिस्किट वगैरे घ्यायला यायचं. मस्त एक 2-5 रुपयाच्या आत देखील खूप जास्त मजा यायची. त्यावेळेस 5 रुपये पण खूप जास्त वाटायचे. परंतु हे सगळं या ठिकाणची जी जुनी बिल्डिंग होती ती काढून टाकली आहे आणि ग्राउंड मोठं केलेलं आहे, कारण की आता शाळेची संख्या पण ऑलमोस्ट 3-4 हजार आहे माझ्या अंदाजे. आमच्या वेळेस खूप कमी होते. आता स्टुडंटची संख्या पण वाढली आहे, त्यामुळे जागा पण पुरत नाही प्रार्थनेला. मी येईल आता ऑगस्ट महिन्यात, 15 ऑगस्टला नक्की प्रयत्न करेल शाळेचं झेंडावंदन दाखवण्यासाठी. हे झाड तेव्हा पण होतं. आमचे समरमध्ये किंवा विंटरमध्ये इथं बसवलं जायचं, तर शिक्षक लोक इथं बसायचे, सर लोक आमच्या इथं बसायचे झाडाखाली. आम्ही उन्हात असायचो तिथं. 1-1.5 तास आम्हाला बसावं लागायचं. मला पूर्ण आठवत येते. हे मागच्या बाजूला मला हे सभागृहाचं वंदे मातरम सभागृह आहे. या ठिकाणी सायन्स एक्झिबिशन वगैरे भरलं जायचं. आता पण असेल, कारण की काही मला तर वाटत नाही. इथं बरंच चेंजेस देखील झालेले आहेत. तिथे क्रीडा विभाग आहे. क्रीडा विभाग म्हणजेच तिथं जिम होती आधी, आता पण असेल, कारण की आम्ही लॉकडाऊनमध्ये यायचो, जिम यूज करायची. ती चांगली जिम आहे. खिचडी मिळायची शाळेत असताना, खूप मस्त बनवायचे त्या मावशी. खिचडी, वरण भात. बिल्डिंग दिसते पूर्ण 9वी-10वीसाठी केली वाटतं आता, कारण की आमच्या वेळेस फक्त हे ग्राउंड फ्लोअरचे 5 वर्ग एवढेच होते. सेमी इंग्लिश मीडियम होतं ना, त्यामुळे आमचे 5 वर्ग इथे सेमीचे भरायचे. परंतु आता तुम्ही बघू शकता किती सारे इथं वर्ग केलेले आहेत. सगळे 9वी-10वीचेच आहेत. माझा वर्ग 9वा ड कुठे गेला बघू आपण. 9वा ड होता माझा. इथे 9वा ड माझा वर्ग शाळेत असताना हाच होता. आणि मी एक फोटो देखील आता स्क्रीनवर लावेल, कारण की आत्ताच माझ्या मित्रांनी पण पाठवला होता. हाच क्लास होता सेम, आणि इथेच मी समोर देखील बसलेलो. तुम्ही तुम्हाला फोटो स्क्रीनवर लावून दाखवेल. शाळेत असताना वाटायचं लवकर मोठं व्हावं, परंतु आता जेव्हा आपण वापस एकदा शाळेत येऊन बघतो ना, खूप मस्त वाटतं. या ठिकाणी आल्यावर असं वाटतं इथेच थांबायला पाहिजे. मेमोरेबल डेज होते हे शाळेचे जे काही आहेत ते. स्पेशल जर मला काही फॅकल्टीला थँक्स म्हणायचं असेल तर 3 टीचर ज्यांचा मला इन्फ्लुएन्स खूप जास्त पडला. एक म्हणजे के देशपांडे सर, जे की 9वी-10वीला माझे क्लास टीचर होते. त्यांच्यामुळेच आम्हाला एक बेसिकली डिसिप्लिन जे असतं ते त्यांच्यामुळे शिकायला मिळेल. कारण की मला पूर्ण आठवतं आहे, जेव्हा संपूर्ण शाळेचे विद्यार्थी असंच रांगेने कसं पण जायचे, तेव्हा आम्ही एका रांगेत आणि इन करून जायचो. वर्गात 9वा ड होता आमचा, तिथे वर्ग होता. तर के देशपांडे सरांनी आम्हाला ती एक चांगली सवय लावली होती. त्याचप्रमाणे मला त्यांची आणखीन एक गोष्ट आवडायची. तर जे फॅकल्टी रूम असायची तिथं ते डेली सुविचार देखील लिहायचे इंग्लिशमध्ये, ते देखील मी फॉलो करायचो. अबाउट दुसरे शिक्षक मला आवडायचे ते म्हणजे SN क्षीरसागर सर. थोडेसे स्ट्रिक्ट आहेत ते, आजही शाळेत शिकवायला आहेत. माझे कधीमध्ये भेट होत असते. मला खूप जास्त आवडायचं त्यांनी शिकवलेलं सामाजिक शास्त्र. आणि अबाउट 3rd टीचर आय वुड से झमकडे सर. आता ते कॉलेजला शिकवायला आहेत. मला कॉलेजला देखील होते 5वी-6वीला किंवा 8वीपर्यंत होते. मला एवढं काय आठवत नाही, परंतु मला त्यांचं
त्यांचं टीचिंग देखील खूप जास्त आवडायचं. फॅकल्टी मला खूप जास्त आवडायची शाळेत असताना. अबाउट अदर आय डोंट नो, बाकीचे टीचर लोकांशी माझं जास्त काही ओळख नाही. मग पाण्याची टाकी आता खूपच चांगली मॉडर्न बनवलेली आहे. आमच्या वेळेस एकदम आउटडेटेड अशी झुणकट टाकी होती ना, त्यातलं पाणी देखील प्यावं वाटायचं नाही. परंतु आता चांगलं केलेलं आहे, आतमध्ये फिल्टर देखील बसवलं आहे, जे की एक चांगली गोष्ट आहे. कारण की खूप जास्त विद्यार्थी शाळेतलंच पाणी पितात, मला देखील माहिती आहे. आम्ही देखील शाळेत असताना प्यायचो, बट एक चांगली गोष्ट आहे. समोरच्या वर्ग मला काय तिकडे जास्त कधी आलं नाही. ह्या साईडच्या वर्गांमध्ये नेहमी असायचो. आमचा क्लास 5वीला त्या कोपऱ्यात होता, परत 6वीला इथे समोर, 7वीला तो कोपरा होता एकदम असा स्टेअर्सवाला वर्ग होता. तो मला खूप जास्त आवडायचा, सगळ्यांनाच आवडायचा तो. 7वीला आमचा एकदम कोपऱ्यात. त्यानंतर 8वीला परत तिकडे आलो आणि 9वी 10वी आमची ह्या बिल्डिंगमध्ये फक्त ग्राउंड फ्लोअरच होता. आता खूप जास्त मोठी झालेली आहे शाळा. तर हे काही आपला शाळेचा परिसर. जे काही नूतनचे विद्यार्थी बघत असतील किंवा माझे क्लासमेट देखील असतील काही, हा व्हिडिओ जर बघत असाल तर प्लीज शेअर करा आणि चॅनलला देखील प्लीज सबस्क्राईब करा. मला मोटिवेशन मिळेल की असेच व्हिडिओ देखील बनवत जाऊ. आपले स्कूलचे असो किंवा कॉलेजचा भरपूर आपल्याला एक्सपिरियन्स घेता येईल जाईल. तर हा व्हिडिओ प्लीज तुम्ही एकदा नक्की बघा शेवटपर्यंत. सर्व मित्रांना देखील शेअर करा. शाळेचे काही विद्यार्थी देखील माझे व्हिडिओ बघत असतील, हा व्हिडिओ स्पेशली नूतनचे असो किंवा कुठल्या देखील शाळेचे तुम्ही मुलं असाल, तर मला एक वाटतं की तुम्ही शाळेमध्ये जे काही तुमच्या कॉम्पिटिशन्स किंवा स्पोर्ट्सचे देखील इव्हेंट्स असतील ना, त्यामध्ये तुम्ही नक्कीच पार्टिसिपेट केलं पाहिजे. कारण की तुम्ही जिंकाल किंवा नाही जिंकाल त्या कॉम्पिटिशनमध्ये, इट डझंट मॅटर, परंतु तुमचा कॉन्फिडन्स नक्कीच वाढेल. कारण की मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, मी शाळेत असताना एकही स्पर्धेत भाग वगैरे घ्यायचो नाही, परंतु आता आपल्याला रिग्रेट होतो की वाटतं की आपण त्यावेळेस त्या गोष्टी एन्जॉय करायला पाहिजेत. त्यामुळे तुम्ही बिंदास सगळ्या कॉम्पिटिशन असू, काही पण असू, तुम्हाला येत असेल नसेल, बिंदास तुम्ही पार्टिसिपेट करा. त्यामुळे तुमचा नक्कीच कॉन्फिडन्स देखील वाढत असतो. सध्या सुट्ट्या लागलेल्या असल्यामुळे कुठलीच फॅकल्टी देखील नाही, तर मी भेटलो असतो. माझ्या स्पोर्ट टीचर देखील असतात शाळेत या टाईमला. कारण की या ठिकाणी बघू शकता ग्राउंडवर बास्केटबॉल, व्हॉलीबॉलचे देखील मॅचेस असतात. त्याची प्रॅक्टिस देखील या ठिकाणी चालूच असते. परंतु आता सध्या जूनचा महिना आहे, 15 जून नंतर शाळा देखील चालू होईल. तोपर्यंत सुट्ट्याच आहेत. मला नाही वाटत कोणी येईल तोपर्यंत. खूप मजा असायची मित्रांनो ह्या छोट्या वर्गांमध्ये. जेव्हा 5वी 6वीला होतं तेव्हा खूप मस्त वाटायचं. समोरच ही शाळा, अप्रतिम असा व्ह्यू. संध्याकाळी मी आलो आहे आज, कारण की दुपारी येण्यास काही सेन्स बनत नाही, एवढी गरमी आहे. तुमचा देखील एक्सपिरियन्स कसा राहिला शाळेबद्दल तुम्ही मला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. चांगला असेल, वाईट असेल, जो काही अनुभव असेल तो कमेंट सेक्शनमध्ये कळवा. अबाउट तुमच्या जी कुठली शाळेत तुम्ही शिकलात. जर नूतनचे विद्यार्थी असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी कमेंटमध्ये तुमचा फीडबॅक मला द्या. तर भेटूया एका पुढील नवीन व्हिडिओ.